नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वदेशी टेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची मसाला भाजी। तर पनीरची भाजी विसरून जाल इतकी छान झणझणीत आणि चमचमीत मी बनवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी भोपळा घेतलाय कट करून आणि बारीक कट केलाय आणि चणा डाळ घेतली आहे। हे वाटण घेतलंय, कांदा, लसूण, खोबरं, टोमॅटो, जिरे हे वाटून घेणार आहे। मी भाजून घेणार आहे आधी थोडंसं, त्यानंतर वाटणार आहे। हे भोपळा जो आहे त्याला आणि भोपळा आणि डाळ हे दोन्ही कुकर मध्ये शिट्टी घेणार आहे दोन मी। मसाला भाजायला थोडंसं तेल घ्यायचंय। गरम मसाला हा वाटतानाच टाकायचा आहे, कारण मी अख्खा मसाला नाही घेतला आहे। गरम मसाला जो घरात मी गरम मसाला बनवलेला आहे तो घेतला आहे। हे छान भाजून घ्यायचं आहे आणि गरम मसाला टाकून छान वाटून घ्यायचं। बघा छान झाले आपला आता भाजून। त्यात तुम्ही खडा मसाला घेतला तरी चालेल आणि जो आपण घरात वापरतो बारीक केलेला मसाला तो घेतला तरी चालेल। तर हे थंड करून वाटून घ्यायचं आहे। कढई गरम झाल्यावर पहिले तेल घ्यायचं आहे। मोहरी, कढीपत्ता, तेजपत्ता, जिरे नाही घ्यायचे, जिरे आपण वाटणातच घेतलेत, ते तेलात नाही टाकायचे। आपण जे वाटण वाटून घेतले ते घ्यायचे, ते छान परतून घ्यायचे। वाटण हे तेल सुटेपर्यंत छान परतवायचे आहे। तर हळद घ्यायची, लाल तिखट, पाणी थोडंच घालायचंय। भोपळा आणि डाळ हे कुकरला शिट्टी घेताना त्यात थोडं जास्तीचं पाणी ठेवायचं आणि तेच पाणी भाजीला टाकायचं। ते 10 मिनिटं अशीच ठेवायची उकळत। मीठ हे फोडणी देताना नाही टाकायचं, नंतरून टाकायचं वरतून चवीनुसार। तर रेडी आहे आपला मसाला भोपळा। तर बघा रेडी आहे आपला मसाला भोपळा। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।
तुम्हाला आवडलं असेल तर आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.